तर आता बातमी आहे ती राऊत आणि महाजन यांची। संजय राऊत गिरीश महाजन यांच्यामध्ये जुंपली आहे। सामनाच्या अग्रलेखातून महाजन यांच्यावर जहरी टीका करण्यात आली। महाजन फडणवीसांच्या मंत्रिमंडळामधले सर्वात भ्रष्ट मंत्री असं राऊतांनी म्हटलं। तर अभिषेक कौलच्या परवानगीने महाजन फाईलवर सही करतात असा आरोपही राऊतांनी केलाय। संजय राऊत आणि गिरीश महाजनांमध्ये चांगलीच जुंपली आहे। संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून गिरीश महाजनांवर जहरी टीका केली आहे। काही विकाऊ लोक महाजनांसारख्या नाच्यासोबत ठुमके मारू लागले म्हणजे शिवसेना जमीनदोस्त झाली असं होत नाही। शिवसेना जमीनदोस्त करण्याचे स्वप्न घेऊन नाचणारे अनेक नाचे महाजन याच जमिनीत गाडले गेले हा इतिहास आहे। महाजन तुम्ही त्याच मार्गाने निघाला आहात। हा महाराष्ट्र अमित शहांच्या नीच राजकारणाला शरण जाणार नाही। गिरीश महाजन यांचा उल्लेख सध्याच्या राजकारणात नाचा असा केला जातो। फडणवीस यांच्या मागे पुढे ठुमके देत नाचण्याशिवाय या माणसाचं तसं कर्तृत्व। पूर्वी फडणवीसांची भेट घेतली होती तर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला सीमा हिरे यांनी विरोध केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकमधले नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। संजय राऊतांच्या फोन नंतर बडगुजर यांच्या हकालपट्टीची घोषणा करण्यात आली आहे। शिवसेना हे आदेशावर चालणारा पक्ष आहे। ज्यावेळेस पक्षीय वरिष्ठ लेवलवरून या फेरबदल होत असतात तो सर्वस्वी अधिकार हा पक्ष श्रेष्ठींचा आहे। आताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता। त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडगुजर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले। सुधाकर बडगुजर यांनी 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती आणि तेव्हापासून बडगुजर हे ठाकरेंची साथ सोडणार अशा चर्चा होत्या। त्यानंतर बडगुजर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जाहीर नाराजीही बोलून दाखवली। पक्ष संघटनेतल्या फेरबदलांमुळे आपण नाराज असल्याचं बडगुजर यांनी सांगितलं होतं। मीच नाही कमीत कमी संघटनेतील 10-12 लोक संघटनात्मक बदल झाल्यापासून नाराज आहेत। जे संघटनात्मक बदल झालेत तेव्हापासून 10-12 लोक नाराज आहेत आणि ती वेळोवेळी मी वरिष्ठांच्या कानावर टाकलेलं आहे। तेव्हापासून अस्वस्थता आहे, परंतु त्यामध्ये सुधारणा करावी अशी अनेक वेळा मागणी पण झाली, पण त्यामध्ये अजून काही निर्णय झालेले नाहीत। त्यामुळे निश्चितपणाने नाराजी आहे। बडगुजर हे म्हणजे नाशिकची शिवसेना नाही, ते आमचे सहकारी आहे। एक लक्षात घ्या, एखाद दुसऱ्या व्यक्तीने नाराजी व्यक्त केली म्हणजे संपूर्ण शिवसेनेमध्ये फाटाफूट आहे। व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही। सगळं काही माझ्या मनाप्रमाणे होईल या भूमिकेत काही राजकीय लोक असतात, पण पक्ष हे संघटन असतं। पक्ष कोणाच्या मालकीचा नसतो। नाही, माझी नाराजी कोणावरच नाही, मीच स्वतः नाराज आहे, बाकी काही नाही। विषय आहे संघटनात्मक बदल करताना काही गोष्टी विश्वासात घेतल्या गेल्या पाहिजे होत्या, त्या झाल्या नाहीत। बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे, पण त्यांच्या पक्ष प्रवेशाला भाजप आमदार सीमा हिरे यांनी विरोध केलाय। असं आहे की आतापर्यंत नाव हे फक्त बडगुजरांचं समोर आलेलं आहे। मी स्वतः 2दा त्यांच्या विरोधात उमेदवारी निवडून आलेली असल्यामुळे विधानसभेत, त्यामुळे मी स्वतः आणि आमच्या पूर्ण शहरातले सगळ्यांचा याला विरोध आहे। तर आता बातमी आहे ती राऊत आणि महाजन यांची। संजय राऊत गिरीश महाजन यांच्यामध्ये जुंपली आहे। सामनाच्या अग्रलेखातून महाजन यांच्यावर जहरी टीका करण्यात आली। महाजन फडणवीसांच्या मंत्रिमंडळामधले सर्वात भ्रष्ट मंत्री असं राऊतांनी म्हटलं। तर अभिषेक कौलच्या परवानगीने महाजन फाईलवर सही करतात असा आरोपही राऊतांनी केलाय। संजय राऊत आणि गिरीश महाजनांमध्ये चांगलीच जुंपली आहे। संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून गिरीश महाजनांवर जहरी टीका केली आहे। काही विकाऊ लोक महाजनांसारख्या नाच्यासोबत ठुमके मारू लागले म्हणजे शिवसेना जमीनदोस्त झाली असं होत नाही। शिवसेना जमीनदोस्त करण्याचे स्वप्न घेऊन नाचणारे अनेक नाचे महाजन याच जमिनीत गाडले गेले हा इतिहास आहे। महाजन तुम्ही त्याच मार्गाने निघाला आहात। हा महाराष्ट्र अमित शहांच्या नीच राजकारणाला शरण जाणार नाही। गिरीश महाजन यांचा उल्लेख सध्याच्या राजकारणात नाचा असा केला जातो। फडणवीस यांच्या मागे पुढे ठुमके देत नाचण्याशिवाय या माणसाचं तसं कर्तृत्व नाही। ते मला नाचा वगैरे म्हणतात, ठीक आहे। मी शिवजयंती असली की निश्चित तिथे लेझिम खेळतो। श्रीरामनवमीला सुद्धा आपण बघितलं असेल मी भगवा झेंडा घेऊन नाचतो। यात वावगं काय? आणि मी जर म्हटलं की तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचलं तर मग तुम्ही त्यांना काय म्हणणार? माझ्याकडे क्लिप आहे ना, तसं आपल्याला चालेल का? पण मी इतक्या खालच्या थराला जाणार नाही।
गिरीश महाजन हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले सर्वात भ्रष्ट मंत्री आहेत असा आरोप राऊतांनी केलाय. अभिषेक कौल नावाच्या व्यक्तीच्या परवानगीनं महाजन फाईलवर सही करतात असं राऊत म्हणाले. गिरीश महाजनांच्या मंत्रालयामध्ये अभिषेक कौल नावाचा व्यक्ती कोण आहे? हा एक ठेकेदार आहे, बिल्डर आहे. तो गिरीश महाजनच्या कार्यालयात बसतो. 350 फाईल गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये पडून आहेत, कारण त्या 350 फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत. गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले अत्यंत भ्रष्ट मंत्री आहेत. अभिषेक कौल या माणसाच्या मंजुरीशिवाय किंवा त्यांनी व्यवहार एखाद्या फाईलचा पूर्ण केल्याशिवाय गिरीश महाजन त्या फाईलवर सही करत नाही. तुम्हीच ऑफिसमध्ये जा, माझ्या ऑफिसमध्ये किती फाईल पेंडिंग आहे ते बघा. 209 फाईल आतापर्यंत माझ्याकडे आलेल्या होत्या मंत्रिपदाचा भार घेतल्यापासून. त्यातल्या तर माझ्याकडे मी माहितीच मागवलेली आहे. त्यातल्या जवळपास 193 फाईल त्या वेळेत मंत्रिमंडळ कधीच गेलेला आहे. 16 फाईल 15 फाईल आता आहेत. त्यातल्या जवळपास 13-14 फाईल त्या 2-3-4 दिवसामध्येच माझ्याकडे आलेल्या आहेत. त्यांना असंच आहे, त्यांच्यावर कोणी काही बोललं की मग त्यांनी बेछूट आरोप करायचे, म्हणजे बेभान आरोप करायचे, सनसनाटी पसरवायची, उगाच काहीतरी खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. गिरीश महाजन आणि संजय राऊतांच्या वादात एकनाथ खडसेंनीही उडी मारली आहे. महाजनांविरोधात राऊतांकडे पुरावे नसतील तर मी देतो असं खडसे म्हणाले. गिरीश महाजनांनी या ठिकाणी या संदर्भामध्ये जे राऊत बोलले तर गिरीश महाजनांवर पक्षाने कदाचित ती जबाबदारी सोपवलेली असावी. राऊतांनी जे म्हटलं आहे तर राऊताचे पुरावे देतील. हो, त्यांच्याकडे होते ना मागे, म्हणजे हरवलं, कुठे गायब झालं, तर ठीक आहे ना. आता ते आता मी काय म्हणू, मोसरे भाई आहे, दोघं तरी करावं ते काय करायचं ते, नाही का. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.